निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे आपल्याला निर्देशित करतात, आपल्याला सावध करतात. ऐकारे मानव जातीमध्ये जे आलात ना त्यांना माझी भाषा कळेल. पशुला कळाली, मानवानं कळून नाही घेतली. झाडांना कळाली, लता वेलींना कळाली भाषा. सध्या आंब्याचं सीजन आहे महाराज. आंब्याच्या झाडाकडे जरा निहाळून पाहायचं. आंब्याच्या झाडाला गोड गोड फळं आलेली आहे आत्ता, आणि आंब्याच्या झाडाच्या फळाकडे पाहायचं आणि सहज निरीक्षण करायचं त्याचं, त्या फळाला विचारायचं, ए आंब्या, अरे सरळ फांदी कसा वरती राहायचं सोडून दिलं असं खाली कुठं वाकायला तू? आंबाला गोड उत्तर देतो महाराज. आवी दादा त्या आंब्यानं सांगितलं मला, तो म्हणला एक ना एक दिवस जिथून आलोय तिथं जायचंय मला, मी जागा शोधून राहिलो. म्हटले काय? म्हटले ह्याच आईच्या पोटामधून जन्म झाला ना. अरे ह्या आईच्या पोटात एक ना एक दिवस माझी 3 चिमट्या राख होणार गड्या. यात अजिबात संशय नाही. राजेवर वृक्षाला कळालं, त्याला फळ आलं, फळाला कळालं. तुकोबराय म्हटले त्याला कळलं, तुला कधी कळायचं? म्हणून एक कर, प्रत्येक क्षणाला विचार कर. तुला जायचंय क्षणोक्षणी हाची करावा विचार. कुठं जायचंय? म्हटले बुडून नाही जायचं, तरुण जायचंय. तरा वया पार भवसिंधू. हा भवसिंधू आहे, सागर आहे. या सागरामधून तरुण जायचंय तुला. प्रपंच नावाच्या सागरामध्ये तू आता टाकली तुझी बोट, बुडून जाईल ती. त्यापेक्षा एक कर, 2 गोष्टीचा विचार कर. एक आहे सार आणि एक आहे आसार. साराचा विचार करून, आणि जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहे, प्राण आहे, आत्मा आहे, जोपर्यंत हे हालतय चालतय तोपर्यंत तुला हे सगळं करता येईल. एकदा हे गेल्याच्या नंतर नाही. हे नाशवान आहे, नाशिवंत देह जाणार. इथं भरोसा नाही कोणाचाच नाही. म्हणून नाशिवंत देव जाणार सकळ. याला मालक वेगळाय, याचा मालक तू नाहीस. तुला मिळालाय फक्त एक ना एक दिवस मात्र याचा घोट घेणारा, याला संपवणारा कोणीतरी टपून बसलाय. ज्याची सत्ता याच्यावर आहे तो धनी दरवाजावर येऊन प्रत्येक क्षण मोजीत बसलाय तुझा मापारी. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खात काळ सावधान. यासाठी तू काय कर? यासाठी एकच कर, संत समागमे धरोनी आवडी. अरे या संत समागमाची आवड धर, या संत समागमाला जोड, आणि मग काय होईल त्यानं? जर तू या संत समागमामध्ये आला तर तुला तारणारा, ज्या यमदाडामधून तुला जायचंय ना, इथून तुझं रक्षण करणारा कोणीतरी त्याचा मालक वेगळा होईल. म्हणून संत समागमाची आवड धर, संत समागमे धरुनी आवडी, आणि करावी तातडी परमार्थी. आणि आता मात्र वेळ दौडू नको, घाई कर, त्वरा कर, लवकर लगबगीनं करावी तातडी परमार्थाची. अजून नसल केली ना, आता तरी सावध हो, आणि अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. कोणी असं तुकोबरायाला विचारलं असेल कदाचित, किंवा विचारेल म्हणून तुकोबरायाने शेवटच्या चरणामधून गोड असं सांगितलं. तुकोबराय म्हटले ज्या प्रपंचामध्ये तुम्ही अगदी डोळे झाकून धूर डोळ्यात गेल्यावर जसं तुम्हाला दिसत नाही ना, असं अंध होऊन तुम्ही या प्रपंचामधून चाललेले आहात. अरे हा काळोबा तुमच्या नावानं एक एक दिवस मोजीत बसलाय. सावध व्हा. तुका म्हणे यो लोकीच्या व्यवहारी, नये डोळे धुरे भरून राहू. काय? नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल तुकोबरायांना ह्या अभंगाचा हा भाव मांडण्याचा, किंवा ह्या अभंगावर तुकोबरायला आपल्याला सांगण्याचा असा का हा भाव तयार झाला असावा, तर याचं एक कारण आपल्याला विशेषतानं सापडतं. ते कारण असं आहे की तुकोबराय ह्याच कामाकरता मृत्यू लोकांमध्ये आलेत. कारण मृत्यू लोकाला तरुण जाण्याचा मार्ग या आधी सापडलेला नसावा, आणि लोकांची तळमळ तुकोबरायला दिसली. यांची काय आहे?
जण बुडतय, याला कुठं जायचं ही दिशा दिसना तुकोबरायाच्या लक्षात आली. तुकोबराय म्हटले आम्हाला हाच प्रश्न पडला. आम्ही सगळे संत एकांतामध्ये बसलो आणि संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि सगळे सिद्धांत शोधून त्यांनी त्यामधून एक सार काढलं. विठ्ठल हे नाम सार आहे. जीवनात जर तरुण जायचं असेल, तुम्हाला जर तरुण जाण्याचा मार्ग काय असेल ना, तर तो आहे श्री विठ्ठल हे नाव आहे. नाम जप करा, नाम जपानं तुमची साधना फळाला जाईल, त्या भगवंतापर्यंत तुमची हाक जाईल. आणि एक तो भगवंत आहे की तो तुम्हाला तारून नेऊ शकतो. तुकोबाराय खाली आले आणि लोकांना सांगू लागले. खाली आले याचा आशय असा की तुकोबाराय हे लेटर घेऊन खाली आले होते. तुकोबाराय म्हणतात आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलचे प्रमाण. हे विठ्ठल हे प्रमाण आहे. सार 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 विठ्ठला नाम तुझे सार. विठ्ठल हे सार नाम आहे, हे घेऊन आम्ही आलो. तुकोबाराय म्हणतात त्यांचा सगळ्यांचा त्यावर शिक्का मारून मी स्वतः हे घेऊन आलेलो आहे. एकंदरीत शिक्का पाठविला यो लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हे घेऊन आले. तुकोबाराय लोकांना आता सांगू लागले ऐका, प्रपंच कराच. तुम्हाला कोणी सांगितलं प्रपंच टाकायला? माझाही प्रपंच आहे, तुकोबारायांचाही प्रपंच होता. तुकोबाराय त्या देऊ गावाला सांगायला लागले ऐका, आपले बायका पोरं आपण सोडायचे नाही, मग यांच्यातच राहायचं. कोण म्हणताय तुम्हाला काम धंदा करू नका? तुमच्या गायी, तुमचे जनावर, तुमचे लेकरं बाळ, तुमचे कांदे वांगे, तुमचे काय असतील नसतील व्यवसाय सगळे करा, पण त्यामध्ये मात्र भगवंताला एकही दिवस विसरू नका, एकही क्षण विसरू नका. प्रपंच राहू द्या, प्रपंच टाकू नका, प्रपंच सोडू नका, पण वाचन मात्र त्या पांडुरंगाला आठवलं पाहिजे. कामामध्ये काम जाईल भवश्रम सुख होईल दुःखात. फक्त आपण असं जर केलं तर बरं वाटतं, बाकी काय नाही. नका करू तुम्ही, माझं काय मत नाही. उगा कसं मी काय झालं एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्यांना म्हटलं टाळ्या वाजवा. आता ती माझ्याकडे पाहायची, टाळ्या वाजवा म्हणजे काय का वाजवायच्या? पण आम्ही कीर्तन वगैरे आटपलो बा, म्हणजे असं बसल्यावर ते सगळे म्हणायला लागले बाबा आम्ही कीर्तनाला तुम्हाला पैसे देतो, फुकट कीर्तन करतात तुम्ही. तुमचे टाळकरी पाकिट घ्यायचं, तुमचे गायक पाकिट घ्यायचं, तुमचे वादक पाकिट. सिस्टीमवाला का बा गप पैसे घेतो मला, त्याला का नाही सांगत तुम्ही वाजवायला? सिस्टीमवाला खुशाल मोबाईल चाळीत बसतो, तुम्ही त्याला म्हणायचं पता नाही. तुम्ही आम्हाला टाळ्या वाजवा, आम्हाला पैसे दिले का तुम्ही त्यातले काय? आजपासून या बाबाला पाकिट बंद म्हणले, टाळ्या आम्ही वाजवतो. मग आम्हीच कीर्तन केलं आणि कोणचं बिघडलं म्हणले? तुमचे लोक खुशाल मोबाईल खेळा त्या आणि टाळ्या आम्ही वाजवायच्या, चुकीची गोष्ट आहे म्हणले. अजिबात नाही. तेव्हापासून आपण टाळी वाजवू कोणाला म्हणत नाही. खेळा त्या, खेळा मोबाईल विठाला.
नाही सांगायला, मी दुसरीकडचं आणलं होतं उपनायला, इकडं वारं इकडं नाही ना म्हणून. जाऊ दे चला. अरे तुकोबराय आले, तुकोबराय सांगायला लागले, पण समाज ऐकायचा नाही. त्याही काळचा सांगतो मी. अभंग तुकोबरायाने का सांगितलं तुम्हाला? मला हा अभंग का बोलले तुकोबराय, हा अभंग का घेतला तुकोबरायाने, याचं कारण आहे. त्यावेळेला तुकोबरायाने आल्याच्या नंतर तिथलं तुकोबरायाने सगळं निरीक्षण केलं. निरीक्षणांती तुकोबरायाला कळलं ही कामाची माणसं आहेत, कामाची लोभी आहे. यांना प्रत्येक दिवसागणिक काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे. आपण रात्री कुठून तरी कीर्तनावून आलो, बरोबर, कशा भाषा 2-2, 3-3 तास झोपा घेतल्या, बरोबर. कोणी ऑर्केस्ट्रावर गेलो होतं, कोणी कीर्तनाला गेलो होतं. हा कुठंतरी जाऊन आलो, रातच्याला गेले, तिकडून आलो, थोड्या थोड्या झोपा घेतल्या, सकाळी लवकर उठलो. परत यांनी सांगितलं 8:30ला कीर्तन चालू करायचंय म्हणून 9 वाजे लोक इथं पोहोचलो, बरोबर. 9ला आलो तर मांडवात कोणी नाही. परत गेलं, म्हणलं भुका लागल्याकडे, आता म्हणले जेवण करून मग खाऊन पिऊन आलो परत प्रशांत दादाची घरी जाऊन. हा मग आणि पुन्हा फेटा बांधून इथं कीर्तनाला उभे. कशासाठी एवढा खाटा लोक, कशासाठी नाही हो, देवा करता. तुम्ही असं चुकीचं का बोलायलेत गड्या? हे सगळं चाललंय कशासाठी? देवा करता. कशासाठी चाललंय महाराज, कशासाठी चाललंय? देवा करता, बरोबर का नाही? 2 मांडव होते गावातले, ते पार पाडले, पटकन आलं लगेच साऊंड सिस्टीम, लगेच माईक घेऊन लगेच टाळ. कशासाठी? देवा. देवा कशासाठी चाललंय तुमचं? माझं कशासाठी चाललंय? देवा करता चाललंय, बरोबर का नाही? असं तुकोबरायाने तिथं पाहिलं. तुकोबराय म्हणले हे खोट्यान बोलतं. अरे हे चाललंय याचं, पण याचं चाललंय एका कामा करता. काय? याला काहीतरी मिळवायचंय. आणि काय मिळवायचंय? मग याला जर विचारलं ना काय मिळवायचंय तुला, त्याला म्हातारपणाला विचारायचं काय मिळवायचंय तुला. आणि मग आणती जेव्हा सगळं कमवून, सगळं दुःख सहन करून आणि खाटावर पडला का, त्यावेळेला मग त्याला विचारायचं, बाबा आयुष्यभर तुम्ही रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केले रे, रात्रीचा दिवस केला, बरोबर आहे नाही का? नाही, प्रपंचातलं बोलायला नको ना कीर्तनात, त्यातली मुरलेली गडी आहोत आपण. मग त्यावेळेला तो सांगतो माझी बाजू गोठ्यात काय. अरे ज्या पत्नीनं साडी सांगितली तर शालू घेतला, अरे मनी सांगितली तर पोत घेतली, तिनं 2 व्हीलर सांगितली तर 4 व्हीलर घेतली. तीच पत्नी आता जेव्हा मला खोकला लागला आणि माझी ठोकळ्याची कंपनी चालू झाली, त्यावेळेला ती पत्नी मला म्हणायला लागली एकदाच मरत का नाही म्हातार, किती दिवस आता हे ठोकळे टाकून घर नासावणार. बाईल म्हणे खर गोड प्रमाण दिलं महाराजांनी, मरता तरी वर. अरे जिच्या करता एवढा खाटाटोप करीत होता ना, त्या बाईला म्हातारपणाच्या वेळेला याला विचारल्यावर त्या बाईचं सगळं तो सांगायला लागला. तो म्हणायला लागला बाबा काही खरं नाही, ती मला खरं म्हणली. खरं म्हणजे गाढव म्हणली बाबा. अरे एवढं जर आपलं प्रपंचामधलं दुःख असेल तर याच्यातून वाचण्याकरता तुकोबराय त्यांना सांगायला लागले एक करा. काय? जितका जितका तुम्ही प्रपंचामध्ये स्वतःला वाहून घ्याल तितकी तितकी तुमची किंमत कमी होत जाईल. परत एकदा वाक्य सांगतो, जितकं जितकं तुम्ही म्हातारपणाला प्रपंचात वाहून घ्याल तितकी तितकी तुमची प्रपंचामधली किंमत कमी होईल. पण जितकं जितकं तुम्ही परमार्थामध्ये स्वतःला झोकून घ्याल तितकी तितकी तुमची किंमत वाढत जाणार आहे. प्रत्येकाचा अनुभव आहे बघा. प्रपंचामध्ये एकदा 60च्या पुढे जाऊ द्या का, आणि कुठपर्यंत माहितीये घरचे तुमचं माझं सगळ्याचं जनरल बोलतो मी आता, सगळ्यांचं. एकदा पोरग आऊत हाकाय जोग झालं ते कसं बस टारली चांदूरला निया जोग होऊ द्या फक्त ओढून का बस.
फक्त तिकून त्याचा ट्रॅक्टर आला आणि म्हाताऱ्याने विचारलं पाहिजे, काय भाव गेला रे श्याम्या? काय करायच्या म्हाताऱ्याला विचारून, पोरं आलं दमून थकून, ये बाळी मध्ये चहा पी. म्हाताऱ्याचं असं, अरे मला तो वैताग आला तो बापाचा, मी कसं काढ मलाच माहित. तिचं फक्त ते थोडस गाव थाकी होऊ द्या, तुमचा कार्यक्रम संपला. फक्त कोणी कोणाला सांगत नाही. 90% ह्याच व्यथ आहे. विठ्ठल ऋषी बाबा मजा वाटते जोपर्यंत नसतात तोपर्यंत. आणि झाले एकदा आणि थोडे कामाजोगे झाले आणि एकदा आईनं त्याच्या हातात कासरी दिली का आपली दिंडी. नाही तुमचं नाही सांगत मी, विदर्भातलं. आपल्याकडे नाही, आपल्याकडे असं घडतच नाही. आपल्याकडे जितकं म्हातारं होत गेलं का तितकं मग पप्प्याची माय तो आपल्याला विचारल्याशिवाय गावात जाऊ नको. तो बापाला विचारल्याशिवाय जेवण करायचं नाही. तो बाप आल्याशिवाय स्वयंपाक सुद्धा घरातला होणार नाही. असंच आहे ना आपल्या घरात. नाही नाही काय नाही 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 असंच आहे प्रत्येकाच्या घरात. इतका बापाचा अधिकार असतो. चळा कापा त्या म्हातारपणाला आपल्या घरातले. तुमच्या माझ्या सांगायलो मी जगाचं सोडा, जगाचं नाही, जगाचं नाही, जगाचं नाही, आपलंच उचकायचं पान. हा तू कोबर राहायला हे कळालं, तू कोबर राहाय असे उभे राहिले जसं मी राहिलो असं तू कोबर राहायची तू उभे राहिले. लोकांना सांगू लागले याच्यासाठी काय करावं लागल, याच्यासाठी थोडं ऑब्झर्व करा, थोडस स्वतःच परीक्षण करा. अरे शेवट जर चांगला व्हावा असं वाटत असेल ना तर याच्यासाठी एकच उपाय काय, आपल्याला स्वतःच हित कशात आहे हे शोधा. आणि आपलं हित कळालं की मग मात्र तुमचा हे मिळालेलं आयुष्य वाया जाणार नाही. याकरता हिताचा मार्ग काय आहे? हिताचा मार्ग एकच आहे, त्या परमात्म्याला आठवायचं, त्याचं नामचिंतन करायचं. अरे कुठेही मंदिरात गेला ना असं धोतर असू द्या, नेहरू शर्ट असू द्या, खांद्यावर पताका असू द्या आणि बस त्या वारकऱ्याला गावानं पाहू द्या. रामकृष्ण अरे बाबा मुक्ताईला चालले का? अरे पोटाची खळगी भरण्या इतपत तरी निदानला स्वतःची ताकद तयार होईल. महाराज विठ्ठल थांबा, आता मी तुम्हाला मार्ग सांगतो ऐका. आमचं असंच आहे, आम्ही वैकुंठावरून इथपर्यंत याच कामा करता आलो. ज्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलंय ना, ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलंय त्यांनी सांगितलेल्या वचनावर आम्हाला तुम्हाला मार्ग द्यायचा आहे. म्हणून आम्ही आलोय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावी. ऋषी बोललेत ते साच वर्तन करण्याकरता आम्ही इथपर्यंत आलोय. काय बोललेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. य लोकाचा प्रवास संपून परलोकाच्या प्रवासासाठी जाते वेळी त्या देवानं तुम्हाला त्याचं म्हणावं असं जर वाटत असेल त्याकरता एकच उपाय आहे. तर काय उपाय आहे? मुखानं त्याचं नामचिंतन करायचं आणि हातानं टाळी वाजवायची. कर टाळी बोला मुखे नाम, कर टाळी बोला मुखे नाम, नाम लागून या पाया विनवितो तुम्हाला तुकोबर आहे. पाया पडल्या रे ऐका रे ऐका. कळवळा आला ना तुकोबर आहे. तिथून निघालो ना आपण आपला प्रवास घेऊन. कळवळा आला, जिथून कीर्तन घेऊन निघालं का तिथं नेऊन मिळवावं. तुमच्याकडे डोंगर आहे, डोंगराला तुम्ही जनावर सोडतात महाराज बरोबर चरायला. त्या जनावरांना चरावं संध्याकाळ लोक चरावं. पण संध्याकाळी कुठे यावं त्याची म्हण आमच्याकडे अशी. तुमनाकडे कशी शेत मला माहित नाही, पण आमनाकडे अशी शेत बरं का. कुठं बी चर पण खुट्यावर येऊन मर, अशी त्याची म्हण आहे आमच्याकडे. आणि मी त्या म्हणीला जागतो थोडासा. इथून जिथून सुरू झालं ना तिथे येऊन मिळालं का बरं वाटतं मग केलताना जरासं. मग तुकोबर आहे सांगायला लागले. आता लक्ष देऊन ऐका राजा हो, खूप नुकसान केलं आतापर्यंत तुम्ही. म्हटले कशाचं? आम्ही तर घरं बांधले, माड्या बांधल्या, आम्ही जमिनी घेतल्या, आम्ही साधनं घेतले, आम्ही शहरामध्ये प्लॉट घेतले, आम्ही कधी कोणाच्या पायाला नाही वाकलं.
देव असन, देवाचा बाप असन, नाही तर त्याचा आजा असन, कधी कोणत्या मंदिरात नाही गेलेला आम्ही. काय जायचं, कशासाठी जायचं? दगडाच्या देवाच्या पाया पडून कुठं प्रपंच होत असतो का? कोणी सांगितलं हे तुम्हाला? नाही नाही नाही, आम्ही काही खाल्लं, काही पिलं, हो आयुष्यभर आहेत ना अशी माणसं आपल्यातच आहे. किती आहे, किती आहे, अहो किती आहे म्हणण्यापेक्षा 50% सुद्धा चांगलं वागणाऱ्याची संख्या भरत नाही गावागावात. वळखा बघा तुम्ही प्रत्येकाकडं. नाहीये, त्यांना एकच गुरमी आहे. काय, कोण काय करेल आपलं, कोण काय करेल, आणि कोणाच्या ना आपलं व्हायचंय काय. आणि ती मेलेच, आपण नाही मरत. आपल्याकडे पैसा आहे. आत्ता येणाऱ्या कोरोनानं महिला मंडळ आपल्याला दाखवून दिलं. उशाला पैसे ज्यांचे होते ना ते सुद्धा मूल मेलेत. काही करता येत नाही, पैशानं चुकत नाही. मग आपल्या व्यथा, आणि आपल्याला जर तरुण जायचं असेल, तुकोबाराय म्हणतात एकच मार्ग आहे, इथं कोणालाही चुकत नाही. पण ज्याला चुकतं त्यांची नावं आम्ही तुम्हाला सांगतो. तुकोबाराय म्हटले, मने वाचा करणी जयाचे भजनी देवाच्या वाणी, ते शरीर जाती अक्षणी देवाची झाले. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायनं गोड आपल्याला सांगितलंय. आणि तुकोबारायने ह्याच वाचनाचा कदाचित दांडोळा घेतला. तुकोबाराय सांगायला लागले, ऐका, मनन कायनं वाचन जर भगवंताचं स्मरण केलं, भगवंताचं जर चिंतन केलं ना, तर तो अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आपले दुःख निवारण करतो. माझ्या जीवनातले तुकोबाराय म्हणतात कितीतरी दुःख त्यानं निवारण केले. ज्या वेळेला माझ्यावर असाही प्रसंग आला, अन्न करता एक पत्नी मेली. गावात देवाला म्हणजे तुकोबरायाला, तुकोबराय हा देवाचा अवतार आहे, पण गावाला कळला नाही. आणि कळत नसतो साधू गावाला, साधू गेल्याशिवाय कळत नाही. जोपर्यंत साधू आहे तोपर्यंत लोक दगडच मारत असतात त्याला. आणि चांगलं वागणाराला राजे हो त्रासच आहे. तुकोबराय जेव्हा गावात यायचे ना, आवी दादा, गावात आल्याच्या नंतर तुकोबराय पाहिले लोकांनी का त्या काळातले काही कुत्रे, जसं आता एखादा हत्ती आपल्याकडे गावात यावा महाराज, आणि हत्ती गावात आला का खालच्या आळीच्या कुत्र्यानं वरच्या आळीच्या कुत्र्याला मेसेज पाठवावा, ओय इकडच्या गल्लीनं आला. म्हणले कोण आला? म्हणले हत्ती आला. त्यांनी बुकायला लागायचं, पण हत्तीनं कधी मागं वळून पाहायचं नसतं. आणि हत्ती गावात आला, हे कुत्र्याला कळा करता हत्तीनं दररोज गावात गेलं पाहिजे. हा, गेलंच पाहिजे. आणि यानं डावलानं चालायचं गल्लीनं, आणि कुत्र्यानं भुकायचं, यानं माग सुद्धा वळून पाहायचं नाही. आणि जेव्हा असं होईल ना, तेव्हा हत्तीची किंमत गावाला कळती. आणि मग लोक म्हणतात हत्ती आला वाटतं. सवय लागते आता आपोआप. भुकणारे भेटले. आता आमच्या गाड्या जर अशा गावातून निघाल्या ना, फक्त आपण काय करायचं, गावाच्या चव्हाट्यापर्यंत जायचं, हळूच काचा खाली करायचे, कोणी दिसलं का, आणि शांभावून रामभाऊला हात करायचा, जय हरिओ. मग त्यानं त्याच्या मित्राला सांगायचं. त्यावेळेला त्या मित्राला म्हणायचं, तू रेकॉर्डिंग आधी चालू करून ठेव मोबाईलची. ते त्याला लय गोड सांगायचं, काय चाललं वाटतं 2-4 जण घेऊन, कोण होतं रे डाका घालायला. चोर रात्रीचे काळे कपडे घालून चोऱ्या करत्या, आणि हा दिवसा चोऱ्या करतो रे लबाडे कुत्रे. तुकोबरायाच्या राज्यात होते, इथलं नाही. तेच कुत्रे भुकायला लागले. तुकोबराय म्हटले, भुकू द्या रे, कोपला पाटील गावीची लोक, आता मज भीक कोण घाली, कोण घालणार आहे. तुकोबरायानं त्याच्याकडे पाहिलं, त्याला सांगितलंय, तुझ्या नावानं हे सगळं सोडलंय, जाळोनी संसार बैसलो अंगणी. हे तुझ्या नावानं हा प्रपंच, तुझं काम धंदा आपल्याला आता बस एकच धंदा, दिनो रजनी हातची धंदा, गोविंदाचे पवाडे. तुकोबरायानं खांद्यावर विना घ्यावा, हातात चिपड्या व्हावं, तुकोबरायानं भजनाला जावं. आणि गोरवाड्या भामगरावर भजनाला गेल्याच्या नंतर अन्न नाम फक्या, वस्त्रनाम चिंध्या नाही. त्यांनी स्वतःच्या अन्नाची आणि चिंध्याची चिंता केलीच नाही. त्याची चिंता त्यांनी, अरे देतो देशील, देशील तर दे, नको देऊ तुझी मर्जी. हे सगळं प्रारब्धानं होणार आहे. तुकोबरायाला हे पक्क कळालं. प्रारब्धानं होत असतं राजे. हे कष्ट करणाऱ्याची संख्या थोडी नाही. आजही बघा, रात्रंदिवस काम करणारी माणसं आहे, आयुष्य गेलं त्यांचे, अजून खड्डेच खणून राहिले, पण एकही मिनिट टिकावाचा दांडा हातात न घेतलेले राजपद भोगून राहिले. मग कष्ट कोणी केले? अधिक कष्ट कोणी केले? खड्डे खणणार. मग पंतप्रधान कोण पाहावा आता? मना पाईपलाईन खणणार. लई कष्ट करतो तो. आपल्या पंतप्रधानानं फक्त तिथं जायचं, भूमिपूजनापुरता दांडा धरलेला, एकही टिका वाजून हाणलेला नाही. मग कष्ट करून पंतप्रधान झाला का न कष्ट करता झाला? अरे प्रारब्ध आहे त्याचं, राजयोग आहे त्याच्या नशिबामध्ये. हे प्रारब्धानं मिळत असतं. प्रारब्ध देशी वाडे धन, प्रारब्ध देशी वाडे मान.
आपण त्याचा सोस करी म्हणा. अरे तू एकच कर, सोस नको करू. भज म्हणे पंढरी राणा. मला एवढंच सांगायचंय फक्त. पुढचं अर्ध मला जेवढं सांगायचं ना तेवढं महत्वाचं आहे. तू काय कर, याचा विचार नको करू. विचार करायचा आहेस का तुला, तू याचा विचार कर. कशाचा? इथं कोणी उरत नाही. आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस हे सोडावं लागतं आणि इथून जावं लागतं. मरणाची कारे नाही आठवण हो, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे. विठ्ठल चांगलं जर तुमचा शेवट असा व्हावा वाटत असेल, देवानं तुम्हाला त्याचं म्हणावं वाटत असेल, बहुत अगर तरुण जायचं असेल ना, तर त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. काय? त्यानं सांगितलेले उपाय तुम्हाला करावे लागतील. काय आवडतं देवाला? काय आवडतं देवाला? देवाला आवडणाऱ्या गोष्टी काय काय आहेत? देवाला तुम्ही जन्माला घातलंय, पण कशासाठी घातलंय? देवाला काय आवडणार आहे? कशासाठी हा जीव पाठवला त्यानं? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्याच्याशी करार करून आलाय हा. त्याला सांगून आलं, हे देवा जन्माला घाल. आणि इथं आल्याच्या नंतर त्याला विसरला, त्याला विसरला. आणि विसरून त्या देवाला विसरून, अरे हाच तर फाटा आपण घालून घेतलाय. विसरली तया थोर झाली हनी, चुकतील खाणी 84च्या लय प्रमाण दिले तिथे, पण त्यांची चूक नाही. चला मग असं आता यांनी एकदा विसरलं देवाला, मग भगवंत म्हणायला लागला, अरे ऐक ना, तू जरी विसरलास ना, पण मी नाही विसरलेलं, तुला लक्ष आहे माझं तुझ्याकडे. देवानं त्याचे काही दूत पाठवले. कोणाचे? देवदूत. आणि देवदूत पाठवून याचा जरासा आढावा घेतला. काय करतो हा दररोज, काय करतोय? देवदूतांना सांगितलं, देवदूताकडून आढावा घेतला. जन्माला घातल्यापासून एकही यानं पुण्य मार्ग केलेला सापडत नाही आतापर्यंत. नाही म्हटले मग हे आपलं नाही, हे गिऱ्हाईक आपलं नाही. त्याच्या यादीतून त्याला फुली मारली आणि मग यमाचे दूत आले न्यायला. याची फुली मारली. जोपर्यंत याचा होता तोपर्यंत, जोपर्यंत हा चांगलं कर्म करतो ना, बर का, जोपर्यंत याचं कर्म देवाचं आहे, जोपर्यंत देवाबद्दल याचा भाव चांगला आहे, तोपर्यंत भगवंत म्हणतात, अरे हा नामाचा धारक आहे, त्याच्या गावाला तुम्ही जायचं नका जाऊ. तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती, सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती, हरी सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती, सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती, सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. भगवंताचे जोपर्यंत होता तोपर्यंत त्यानं रक्षण केलं. आणि ज्या वेळेला यमाचे पार्षद आले, यमाचे पार्षद आले, त्यांना करुणा ही त्या यमाशी करुणा. अरे ते सोडत नाही कोणाला, त्यांना आतापर्यंत सोडलं नाही. तुम्ही म्हणाल तिथं बशिले बाजी. एक उदाहरण सांगतो तुमच्या पुढे. विश्वाचा मालक, जगाचा नियंता, ज्याच्या सत्तेनं हा मंडप हलतोय आज, ज्याच्या सत्तेनं बोलतोय हा आज, याचा सगळ्याचा धनी, त्याचा गडी, त्याचा वन असणारा गरुडजी, आणि त्या गरुडाची आई आजारी पडली. मी कशासाठी सांगतोय तुम्हाला आता हे? इथं कोणाचा वशिला चालत आणि इथं कोणाला राहू देत नाही. गरुडाची आई आजारी पडली. आता मोठ्याचं जरा कुत्र जरी आजारी पडलं तर सारं गाव जमत असतं, नियम आहे हा. आणि गरीबाचा अख्खं घर मरून पडलं तर कुत्र दारात येत नाही त्याच्या. नियम आहे हा, सुट्टीचा नियम आहे आजचा. ज्याच्याकडं असल्या अंतरी ज्याच्याकडं जाऊ द्या, त्याला मान देतात लोक. कोणाला?
पैशावाल्याला, मला नाही म्हणायचं, संतांचे प्रमाण आहे, हा जाऊ द्या. मग ते गरुडाच्या आई आजारी पडल्यावर सगळे भेटायला यायला लागले. देव यायचे, जास्त्याच्या विमानाने यायचे. तिथं विमानतळ बनवलेलं मस्त हेलिपॅड होतं, तिथे यायचे, उतरायचे. कोणी शाळाचं पाणी आणायचं, कोण काय कोण काय कोण काय. आणि आल्याच्या नंतर विचारायचे, आई कसं वाटतं हो? बरं वाटतं बरं वाटतं बरं वाटतं. काही देव म्हणायचे, नाही रे आईचे डोळे जरा खोल दिसायला लागले आता. कोणी म्हणायचं नाही कानाचे चापे हालायला लागले. कोण म्हणून नाकाचा शेंडा पडायला लागला. म्हातारी एवढी महिन्या 15 दिवसात जाऊ लागली म्हणले आता. हा ती असं जरा वातावरण आईचं दिसायला लागलं. आई अशी बाजावर झोपलेली असायची. गरुड आहे भगवंताबरोबर. गरुड म्हणजे भगवंताचं हेलिकॉप्टर. भगवंतानं बसलं का चालले या गावचे त्या गावाला. आता 2 दिवसानं मतदान आहे म्हणले, सगळं परत एकदा ते वोटिंग आहे ना म्हणले, सगळा भाग फिरून येऊ म्हणले. हा फिरायला मग ते भगवंत बसायचं, त्याच्यावर हिंडायचं ही गरुडजी. एक दिवशी यमाचे पार्षद आले भेटायला. आल्याच्या नंतर त्याने आईकडे पाहिलं. म्हणले आई कसं वाटतं? म्हणले भाऊ चांगलं वाटतं, पण एवढा काळ्या कपड्यावाला बाबा आजपर्यंत आमच्या तिथं काय कोणी आला नव्हता. आणि तू गाडी तर लय भारी आहे. म्हणले काय? हा ना रे, काय भानगड आहे म्हणले. आईला जरा वेगळं वेगळं वाटायला लागलं. आई म्हणल्या